स्वामी विवेकानंद चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन। 87 जणांनी केले रक्तदान। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन। संजीवनी ब्लड सेंटर संचालक विशाल सावंत यांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद चौक येथे आयोजित करण्यात आले। या रक्तदान शिबिरामध्ये 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमसाळे यांनी आज सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान सांगितले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 19 सप्टेंबर रोजीपासून सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टीने सुरू केला। त्यानिमित्ताने आज लातूर शहर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमसाळे यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष देवीदास काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमास ॲडव्होकेट दिग्विजय कातवटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ अध्यक्ष प्रमोद गुडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच्या निमित्तानं आज सर्वप्रथम स्वामी विवेकानंद चौक येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यानंतर सलग अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यानंतर स्वच्छतेचा कार्यक्रम होणार आहे। असे विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं लातूर शहर अंतर्गत राबविण्यात येणार आहेत। आज रक्तदान शिबिर निमित्त या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य देवदास भाऊ काळे जिल्हाध्यक्ष, त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आजची उपस्थिती लातूरचे तहसीलदार तांदळे साहेब, सौदागरजी तांदळे साहेब व ट्रॅफिकचे लातूर शहरचे प्रमुख मान्य कदम साहेब हे दोघंही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।